एका छोट्याशा खेड्यात एक तरुण राहत होता. नाव विठ्ठल. बाहेरून पाहता सगळं ठीक, पण आतून तो पूर्णपणे तुटलेला. शेती गेली होती, कर्ज वाढलं होतं, घरात रोज वाद आणि देवावरचा विश्वास हळूहळू संपत चालला होता. एक दिवस कोणीतरी त्याला म्हणालं, बाळूमामांकडे जा. ते बोलत नाहीत, पण उत्तर देतात. विठ्ठल हसला. मौनात उत्तर, हे कसले संत. तरीही मनात काही उरलं नव्हतं, म्हणून तो निघाला. बाळूमामांचं पहिले दर्शन. बाळूमामा एका झाडाखाली बसले होते. ना प्रवचन ना उपदेश, फक्त शांत डोळे आणि करुण मौन. विठ्ठल त्यांच्या समोर बसला. तासभर, 2 तास. मामा काहीच बोलले नाहीत. विठ्ठलच्या मनात राग आला. मी एवढा लांब आलो आणि हे काहीच बोलत नाहीत. तो उठणार तेवढ्यात मामांनी फक्त डोळे उघडले. ते डोळे नव्हते, ते आरसे होते. विठ्ठलला त्याचं स्वतःचं मन दिसलं आणि तेवढ्यात डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अद्भुत चमत्कार. विठ्ठल काहीही न बोलता परतला. पुढच्या आठवड्यात ज्या जमिनीचा लिलाव ठरला होता तो रद्द झाला. ज्या माणसाने फसवणूक केली होती तो स्वतः पैसे घेऊन आला. घरात शांतता परतली. आणि सर्वात मोठं चमत्कार काय माहितीये? विठ्ठलच्या मनातील अंधार गेला. तो म्हणाला, मामांनी मला काही दिलं नाही, माझ्यातलं चुकीचं काढून टाकलं. दुसरं दर्शन. विठ्ठल पुन्हा मामांकडे गेला. यावेळी मामा हसले आणि पहिल्यांदाच बोलले, देव बाहेर शोधू नकोस, तो शांत मनात प्रकट होतो. तेवढंच, पण त्या एका वाक्यानं विठ्ठलचं आयुष्य बदललं. अर्थात बाळूमामा बोलत कमी, पण आत्मा जागा करतात. मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, ते अंतर्मनाशी संवाद आहे. संकट दूर होण्याआधी मन शांत होतं. आणि खरी कृपा म्हणजे बाहेरचं बदलणं नाही, आतलं उजळणं. बाळूमामांचे चमत्कार हे जादू नाहीत, ते श्रद्धेचा आरसा आहेत. जो मन शांत करतो त्याच्यावर संत स्वतः चालून येतात. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर संत कृपा चॅनलला आकर्षक बनवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर करून मला उत्साहित करा, जेणेकरून मी आणखी मामाच्या भक्तीवर, श्रद्धा, आशीर्वादावर मला व्हिडिओ बनवण्याकरिता आणखी आनंदी वाटेल. बोला जय बाळूमामा. बाळूमामा की जय कमेंट करा आणि हा अनुभव मामांच्या भक्तांपर्यंत पोहोचवा.